आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत, सायलीने एक बजेट बॉक्स ठेवलेला असतो आणि मग ते पाहून अश्विन म्हणतो की इथे कोणी बॉक्स ठेवलाय, नक्कीच याच्यात बॉम्ब असेल. आता अश्विन खूप घाबरतो आणि ओरडायला लागतो. सायली आणि विमलसुद्धा तिथे धावतच येतात. त्याच्या आवाजाने अख्खं घरच तिथे येऊन उभं राहतं हॉलमध्ये. मग सायली म्हणते, काय झालं भाऊजी? ते त्याच्यात बॉम्ब नाही आहे, तो बॉक्स मी ठेवलाय. मग अस्मिता म्हणते की म्हणजे आता इतका आरडाओरड करून आम्हाला हे छोटंसं बॉक्स बघण्यासाठी बोलवलं का? इथे अस्मिताचा खूप संताप झालेला असतो. पण मग सायली म्हणते की हा बजेट बॉक्स आहे. मग कल्पना आणि पूर्णाजी तिला म्हणतात की म्हणजे काय, नक्की कशासाठी हा बजेट बॉक्स आहे? मग सायली म्हणते की हा बजेट बॉक्स म्हणजे ना मी कोणासमोर हात पसरणार आणि नाही मी कोणाकडून पैसे मागणार किंवा माझ्याकडून कोणी पैसे मागावे असंही मला वाटत नाही आहे. तेव्हा आता जो काही खर्च इथे जमा होईल ना, तो सर्वांनी समप्रमाणात ह्या बॉक्समध्ये टाकायचा. आणि मग कसं आहे ना, मी कोणाकडे पैसेसुद्धा मागणार नाही आणि माझ्याकडूनही कोणी पैसे घेणार नाही. काय झालं पूर्णाजी, तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली? पूर्णाजी म्हणते की कसं काय सुचलं गं सायली तुला? खूप छान आहे तुझी आयडिया. मग प्रतापराव आणि पूर्णाजीला बघून म्हणतात की आई तुला आठवली का ही गोष्ट? मग पूर्णाजी म्हणतात की हो, मला लक्षात आहे. प्रतिमासुद्धा असंच करायची. प्रतिमाने सुद्धा एक पुंजी ठेवली होती. अश्विन म्हणतो पुंजी काय? अर्जुन पण म्हणतो आता पुंजी काय असतं हे? तर पूर्णाजी म्हणतात की अरे, असं नक्षीदार एक तिने नक्षीदार असे एक डब्बा ठेवलेला होता. तर त्याला आम्ही ना प्रतिमाची पुंजी म्हणायचो. कारण की तिने ती ठेवली होती ना, त्यात पण असे सर्वजण पैसे जमा करून टाकायचे आणि त्यातूनच खर्च करायचे. तर मग सायली म्हणते की मला ही आयडिया ना मी आश्रममध्ये असतानापासूनच करत आले. आश्रमात ना आम्ही सगळ्या काय करायचो, एक असंच बजेट बॉक्स बनवलेला होता. त्याच्यामध्ये आम्ही तिघी चौघी पोरी ना त्याच्यामध्ये पैसे टाकायचो. आणि दुसरं म्हणजे देवासमोरसुद्धा एक पेटी ठेवलेली होती. त्यात आम्ही पैसे टाकून म्हणजे त्याच्यात पैसे टाकून आम्ही ना अण्णांच्या डायलिसिसचा खर्च पण करायचो. तर मग आता सायलीचं बोलणं ऐकून पूर्णाजी खूप खुश झालेले असतात. आणि इकडे कल्पनाला सुद्धा खूप कौतुक वाटत असतं सायलीचं. अर्जुनला तर हे तर आवडलेलंच आहे, कारण सायलीचं सर्व कौतुक करतायत हे पाहून तो खूप खुश झालेला असतो. तर मग पुढे आता खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. इकडे तन्वी घरामध्ये पूर्ण धूर करून ठेवलाय, धूप लावून ठेवली तिने. आणि मग रविराज म्हणत असतात की आता हे काय तन्वी, आज चक्क सकाळी सकाळी धूप वगैरे? आणि मग आता तन्वी म्हणते की हो बाबा, असं केल्यावर म्हणतात ना निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि बाहेरची लक्ष्मी घरात येते. मग आता रविराज म्हणतात की अगं प्रतिमासुद्धा असंच करायची. तिने सांजेच्या वेळेला ना ती रोज धूप लावून असं पूर्ण घरामध्ये ना धूर करायची आणि तिला पण तसंच वाटायचं की घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जायला पाहिजे. मग तन्वी म्हणते की म्हणजे बाबा मी माझं वागणं सेम आईसारखंच आहे ना? आणि मग आता नंतर पुढे सायली तिच्या रूममध्ये असते, ती खूप रागात असते. तर अर्जुन इकडे तिला मनवण्याचं काम करत असतो आणि म्हणतो की सायली, माझ्यासाठी कॉफी बनवणार का? सायली काही अर्जुनकडे बघतच नसते. अर्जुन म्हणतो की सायली काय झालं तुम्हाला? सायली म्हणते की मला ना आता कंटाळा आलाय, किती दिवस अजून खोटं बोलायचंय, किती दिवस घरच्यांना समजवायचं हेच कळत नाहीये, स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे. अर्जुन सर अजून किती दिवस, मधुभाऊंना कधी सोडवणार आहात आपण? मग आता अर्जुन म्हणतो की सायली, थोडेच दिवस अजून, आपलं ठरलंय ना की मधुभाऊ सुटले की मग तुम्हाला मी प्र म्हणल्यावर तो थांबतो, कारण तो प्रपोज म्हणणार असतो. पण सायली एकदम चकित होऊन त्याच्याकडे बघत असते. तर तो म्हणतो की सॉरी, म्हणजे मी तुम्हाला लवकरच म्हणजे प्रॉमिस करतोय की घरच्यांना मी कसंही करून समजवेल. जेव्हा मधुभाऊ सुटतील तोपर्यंत तरी तुम्ही धीर सोडू नका मिसेस सायली. सायलीला पटतं. मग सायली म्हणते की मग आता पुढे काय? अर्जुन म्हणतो मला ना एक भारी आयडिया सुचली आहे, सांगतो मी तुम्हाला. मग सायली म्हणते की काय सुचले तुम्हाला? अर्जुन सर तुमच्या मनात काही प्लॅन चाललाय का, मला पण सांगा ना. मग अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं बघ, तन्वीकडे तू ऑब्झर्वेशन केलंय का? तन्वीचा वीक पॉईंट मी आहे, बरोबर? मग आता मला असं वाटते मी जर प्रेमाचं नाटक केलं तन्वी बरोबर, तर आपल्याला भरपूर धाकेदोरे मिळतील आश्रमातले. तुला काय वाटतं सायली? सायली म्हणते की तुम्ही आणि तन्वी बरोबर प्रेमाचं नाटक मी बिलकुल सहन करणार नाही. आता इथे सायलीचा खूप संताप होतो. सायलीचा चेहरा बघून इकडे अर्जुन म्हणतोय मिसेस सायली, पण तुम्ही इतक्या रिॲक्ट का होतायत? तन्वी बरोबर मी फक्त प्रेमाचं नाटक करतोय असं म्हणतोय, मी काही रिअली तिच्यावर प्रेम करणार नाहीये. सायली म्हणते तुम्ही प्रेम करणार, प्रेमात अजून काय काय करणार?
अर्जुन म्हणतो की असं काहीच नाही आहे, हे तर फक्त नाटक आहे मिसेस सायली. सायलीचा मात्र खूप संताप झालेला असतो. सायली काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे हे अर्जुनला कळतं. अर्जुन म्हणतो मिस सायली प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, हे फक्त नाटक आहे. म्हणजे आपल्याला मधुभावना सोडवण्याला मदत होणार आहे. कारण तन्वीबरोबर जर मी प्रेमाचं नाटक केलं ना, तर मला माहिती आहे तिच्याकडून नक्कीच मला काहीतरी पुरावा मिळेलच. आश्रमामध्ये साक्षीबद्दल ती नक्कीच काहीतरी सांगेल. पण सायली म्हणते की ती प्रियाला मी लहानपणापासून ओळखते, तिच्यावर विश्वास नका ठेवू, ती खूप आतल्या काठीची आहे. मला नाही वाटत ती तुमच्याबरोबर काही खरं सांगेल. कशाला उगाच अडकते तिच्या प्रेमामध्ये. अर्जुनला मात्र हसू पण येत असतं, कारण सायली खरोखर खूप रिॲक्ट झालेली असते हे बघून तर त्याला आश्चर्यच वाटतंय. तर पुढे आता तन्वीने साडी घातलेली असते आणि तन्वी साडी घालून बाहेर रांगोळी काढायला एका मुलीला बोलवलेलं असतं आणि तन्वी सुमनला सांगते की प्लीज 1 तास मला वेळ हवा आहे, बाहेर कोणीही यायचं नाही, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आता सुमन म्हणते ठीक आहे. थोड्याच वेळात रांगोळी काढून होते. त्या मुलीला तन्वी म्हणते की तू खूप सुंदर रांगोळी काढली, आता तू जा, तुला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केलेत. आता ती मुलगी निघून जाते. आतमध्ये रविराज तन्वीला सगळ्या घरभर शोधतात. मग ते सुमनला म्हणतात की अगं तन्वी कुठेच दिसत नाहीये, तन्वी आहे कुठे? सुमन म्हणते अहो त्यांना बाहेर गेलेत. म्हणजे तन्वी म्हणाली होती की मला 1 तास हवाय, 1 तासात मी तुम्हाला काहीतरी सरप्राईज देणार असं काहीतरी ती म्हणत होती. माहिती नाही, पण बाहेर मला वाटते ती रांगोळीच काढत असेल, कारण ना सकाळी सकाळी ती रांगोळीचा डब्बा शोधत होती. आता रविराज म्हणताय तन्वी आणि आज रांगोळी, बरं आता 1 तास झाला असेल का तिला जाऊन, जायचं का आपण बाहेर, बघायचं का तन्वी काय करते ते. मग आता सुमन म्हणते हो चला ना, मला पण यायचंय. आता रविराज आणि सुमन बाहेर येत असतात तेव्हा तन्वीला कळतं की आता हे बाहेर येत आहे. तन्वी लगेचच रांगोळीचा डब्बा हातात घेऊन असं फील करते की ही रांगोळी मीच काढली आहे आणि सेम टू सेम प्रतिमा जसं रांगोळी अंगणामध्ये काढायची सेम तशीच रांगोळी तन्वीने काढलेली असते. रविराज येतात आणि त्या रांगोळीकडेच एकटक बघत असतात आणि म्हणतात की तन्वी तू ही रांगोळी काढलीस? तन्वी म्हणते हो बाबा, आज मला काहीतरी वेगळंच मूड आला आणि मला असं वाटलं की मी ही रांगोळी काढावी म्हणून मी काढली. पण रविराज म्हणतात की तन्वी तुला एक सांगू, ही रांगोळी सेम टू सेम प्रतिमा जसं काढायची तशीच नक्षी याच्यामध्ये आहे. खरंच किती सुंदर रांगोळी काढली तन्वी. प्रतिमा जरी नसलीस ना तरी प्रतिमाची उणीव मात्र तू बरोबर भरून काढते, पण कसं काय जमते तुला हे? सुमन म्हणते अहो आईची कोण मुलीमध्ये उतरणार नाही का? मग रविराज खूप खुश होतात आणि इकडे मात्र तन्वी म्हणत असते की रविराज तुला बघ आता कसं बोटावर खेळवते मी, आता एक एक प्लॅन करून तुला आता बरोबर मी आता हाताखालून घालणार आहे, असं काहीतरी ती बोलत असते. तर पुढे आता असं बघायचं आपल्याला, सायली किचनमध्ये काम करत असते आणि अर्जुन तिथे जाऊन तिला पुन्हा आता मनवत असतो. सायली पुन्हा रागात असते. अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही अजून पण त्याच विचारात आहात, तुमचा राग नाही गेला? सायली म्हणते दिसत नाही का मी काम करते ते, साईडला व्हा. अर्जुन म्हणतो मी तुम्हाला मदत करतो ना. तरी सायली काय ऐकायला तयार नाही आणि सायली त्या रागाच्या भरामध्ये भाजीमध्ये 3 ते 4 चम्मच मीठ मसाला टाकून मोकळी होते. आता ती भाजी कशी झाली हे देव जाणो. इकडे अर्जुन म्हणत असतो की मी तुम्हाला मदत करायला आलोय ना. तर आता विमल कल्पनाला म्हणत असते, त्या दोघीजणी चोरून बघताय की अर्जुन नक्की करतो काय किचनमध्ये. आणि विमल म्हणत असते की आई बघा ना, अर्जुन सर त्यांच्या बायकोला किती मदत करतात ना. आणि सायलीचं लक्ष आता त्यांच्याकडे जातं. सायली लगेच म्हणते आई तुम्ही या ना. कल्पना म्हणते की नाही राहू दे ना, नवरा आलाय ना तुला मदत करायला, मग असू दे, चालू दे तुमचं काम. सायली म्हणते की मदत नाही, ते तर डबा घ्यायला आले होते. आणि मग सायली घाईघाईनेच अर्जुनचा डबा भरते आणि चैतन्याचा डबा भरते. पण अर्जुनच्या भाजीमध्ये ती मुद्दामूनच एक्स्ट्रा मसाला ॲड करून तो डबा बंद करून अर्जुनच्या हातामध्ये ठेवते. तर इकडे चैतन्य बघत असतो. सायलीचा पारा खूप चढलेला आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि मग अर्जुन पुढे गेल्यानंतर चैतन्य पुन्हा पुढे जाऊन मागे येतो आणि कल्पनाला म्हणतो की आज जरा तापमान खूपच वाढलेले दिसते, फॅन जरा फुल करा, असं म्हणून हसतच तो निघून जातो. पण सायलीला मात्र इथे खूप राग आलाय चैतन्याचा सुद्धा. हा भाग इथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता सर्वजण जेवण करताय. अर्जुन सायलीकडे 2 ते 3 वेळा लोणचं मागतोय, पण सायलीला काही मात्र अर्जुनला ते द्यायचं नाहीये, ती इग्नोर करते अर्जुनला. तर इकडे आता चैतन्यालाही तिने वाढलेलं असतं. प्रताप सरांना सुद्धा तिने चटणी बनवलेली असते, ती टेस्ट करण्यासाठी ती देते. पण अर्जुनकडे मात्र ती आज लक्षच देत नाहीये. हे कल्पनाच्या पूर्णाजीच्या सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे आणि चैतन्य पुन्हा तिथे टोमणे मारत सायलीकडे बघून म्हणत असतो की आज सुद्धा तापमान खूपच वाढलेलं दिसते. आता तर खरंच एका चांगल्याच फास्ट फॅनची गरज आहे आणि हे वातावरण लवकरच थंड होणार आहे, असं काहीतरी तो बोलतो. अर्जुनला विचारात पाडत आहे प्रेक्षकांनो. तर आता घरचे काय बोलणार सायलीला आणि सायली आता अर्जुनचा राग आलाय याचं कारण काय सांगणार हेच आपल्याला बघायचं आहे. तर प्रेक्षकांना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी नोटिफिकेशनच्या
बेल आयकॉनवरच्या ऑलवरती क्लिक करा. तर मग आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. पाहत रहा ठरलं तर मग. भेटूया उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो. तोपर्यंत धन्यवाद.